किंवा संतांनी केलं काव्य, तर त्याच्या अगोदर काव्य केलं होतं मुकुंदराज स्वामी यांनी. आणि मुकुंदराज स्वामी हे अंबाजोगाईचे होते आणि त्यांची इथं समाधी आहे. तर दुर्दैव असं आहे की या ठिकाणी एकादशीला हळदी आणि कुंकू घेऊन लोक येऊन ते हळदी कुंकू वाहतात आणि त्यांना देवच करून टाकले डायरेक्ट. आता आपल्या कुसुमाग्रजांना जर हळदी कुंकू वाहिलं तर चालेल का? पु ल देशपांड्यांना हळदी कुंकू वाहिलं तर चालेल का? किंवा आपले विवा शिरवाडकर असतील कवी किंवा साहित्यिक असतील, तर त्या साहित्यिकांना देव करणं योग्य आहे का? नाही. परंतु या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना माहिती नसल्यामुळे, गावातील लोकांकडे अज्ञान जास्त असल्यामुळे, शिक्षण नसल्यामुळं ते काय करतात, एक रुक्मिणीचं मंदिर आहे त्याच्यासोबत इकडे बी खाली येतात आणि इथं बी ते देवच करून टाकलं त्यांना समाधीच्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी काय असायला पाहिजे सांगा बरं? जर हे मराठी भाषेचे आद्य कवी असतील, यांनी पहिल्यांदा 1818 मध्ये कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कविता विवेक सिंधू या पुस्तकामध्ये आहेत. त्याच्यानंतर परम अमृत म्हणून एक पुस्तक आहे त्यांचं. त्या पुस्तकामध्ये 1118 यावेळेस लिहिलेलं आहे, म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज व्हायचे त्याच्या अगोदर लिहिलेले त्यांनी. आणि पहिल्यांदा आपल्या मराठी भाषेमध्ये कविता लिहिणं आणि त्या कविता प्रचलित करणं इथून सुरुवात झालेली आहे. तर आता तुम्हाला काय वाटतं बरं, इथं काय असायला पाहिजे? ग्रंथालय असेल. ग्रंथालय असायला पाहिजे. तर अमर काका हबीब जे आहेत इथले, त्यांनी यांच्या नावाने ग्रंथालय सुद्धा इथं तयार केलेलं आहे. ते अंबाजोगाईमध्ये आहे. ते जर आपल्याला बघायला मिळालं तर ते पण आपण बघणार आहोत. इथली आख्यायिका वेगवेगळ्या आहेत. बरं का? खाली आपल्याला वाचायला आख्यायिका पण मिळेल. त्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या चमत्कार वगैरे सांगितले जातात. तर ते चमत्कार वगैरे सगळे खोटे आहेत. खरं काय आहे तर आपल्या मराठी भाषेतल्या पहिली कविता कुणी लिहिली तर मुकुंदराज स्वामी यांनी, आणि ते महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे, आपल्यासाठी अभिमानास्पद आहे.